नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण छान अशी पानगळ्याला पायपिंग करणार आहोत. बऱ्याच मैत्रिणींना पानगळ्याला पायपिंग करता येत नाही किंवा ती पानगळ्याची पायपिंग जो पानाचा जो आपल्या गळ्याचा मेन पॉईंट असतो खाली टोकाचा, तिथे उलट पडते किंवा तिथे फिनिशिंगच येत नाही. तर बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीने पानगळ्यासाठी पायपिंग कशी करायची, कॉन्ट्रास्टचा कलर घेतलेला आहे, म्हणजे कपडा आपण पानगळ्यासाठी. बघा, इथं मागचा भाग घेतलेला आहे आपण. मागचा भाग पूर्ण उंची प्लस अर्धा इंच असा घेते मी. तुम्ही 1 इंचही घेऊ शकता जर तुम्हाला खालच्या वरच्या बाजूने जर जास्त शिलाईसाठी द्यायची असेल टिप तर. नाहीतर अर्धा इंचामध्ये बरोबर होऊन जातं. बघा, आपण हे अस्तर घेतलेलं आहे आणि आता गळ्याचं माप टाकायचं आहे. गळ्याचं माप टाकताना बऱ्याच मैत्रिणी वरच्या बाजूने टाकतात, पण मी काय करते, जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे ना, त्या मापाच्या ब्लाऊजची पाट खालची किती शिल्लक राहिलेली तेवढी मोजते आणि त्यात अर्धा इंच मिळवते आणि खालच्याच बाजूने अस्तरचं घेते, म्हणजे जितका आपल्याला गळा आहे ना एकदम सेम तितकाच येतो. आता ही कटोरी ब्लाऊजचा बॅक नेक असल्यामुळे आपण गळा रुंदी इथे 2 घेतलेली आहे आणि वरच्या बाजूने म्हणजे शोल्डरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने गळ्याची रुंदी ही 2.25 इंच घेतलेली आहे. आणि बघा, या पद्धतीने मी पानगळ्याचा आकार अस्तरवरती देऊन कटिंग करून घेतलेला आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा मैत्रिणींनो. बघा, आता आपण काय केलं आहे, इथं अस्तरचा गळा कापून घेतलेला आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकला आपण कमरेच्या साईडने अस्तर जोडत आहोत. बघा, मागचा भाग आपला ब्लाऊजचा जो कट केलेला होता तो, आणि टाचण्यांचा वापर करायचा इथं इकडे तिकडं अस्तर सरकू नये म्हणून. बरोबर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बघा, कमरेची टिप दिलेली आहे. आता साईडने आपण टिपा देऊन घ्यायच्या आहे किंवा कमरपट्टी लावून घेतली तरी चालेल. इथं मी 1 इंचाची रुंदी असलेली कमरपट्टी घेतलेली आहे आणि ती एका बाजूने दुमडून घेतलेली आहे आणि मग मी ती जोडून घेत आहेत. इथे मागच्या भागाचे टक्स अजून टाकलेले नाही मैत्रिणींनो, टक्स मी नंतर टाकणार आहे. बघा, कमरेची पट्टी अगोदर लावून घेत आहे. इथे मी कमरेला हात शिलाई करत नाही, कमरेच्या बाजूने फक्त पट्टी लावून आणि अस्तरलाच जॉईन करते, कारण की भरपूर ब्लाऊज असतात आणि हात शिलाई करायला होत नाही. पण आपली फिनिशिंग खूप छान यावं याकरता कमरेला पट्टी लावावं लागते. या पद्धतीने जरी तुम्ही पट्टी लावाल तरी पण फिनिशिंग अगदी हात शिलाई जशी करतो ना आपण त्याच पद्धतीने होते. खूप छान ब्लाऊजची फिनिशिंग दिसते. इथून मी वरती दाब टीप देत आहे 5 नंबरची. हे फक्त अस्तर जोडण्याकरता टीप आहे. ही टीप आपण नंतर आपण हात शिलाई केल्यानंतर कसं काढून टाकतो ना, त्या पद्धतीने फक्त उसवून टाकायची मोठी टीप आहे. इथे मी फक्त हात शिलाई करायची वाचवते, बाकी सगळं सेम आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने मागच्या भागाचं करत आहे. फक्त मी टक्स, आपण कसं पट्टी लावल्यावर अगोदर टक्स टाकतो आणि नंतर कमरेची पट्टी लावतो, तरी त्या हात शिलाई करायची नाही मला. हात शिलाई वाचवण्यासाठी पण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी ही पद्धत वापरलेली आहे. कोण कोण अशी पद्धत वापरतं नक्की कॉमेंट करून सांगा मैत्रिणींनो. बघा, आता आपला पूर्ण गळा आणि अस्तर मेन फॅब्रिकला जोडत आहे मी. या पद्धतीने सगळ्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचे आहे आणि अस्तर जोडताना 5 नंबरची टीप वापरायची आहे मशीनची. आणि त्याचबरोबर आपण 1/2 इंचावरती किंवा मशीनच्या दाबच्या अंतरावरती अस्तर लावायचं आहे, जेणेकरून आपलं अस्तर व्यवस्थित बसेल. आणि बघा, मी ज्या प्रकारे अशा हात ठेवून मग टिपा घालते त्याच प्रकारे ठेवायचं आहे हात, कारण की जेणे ब्लाऊजला फुगा येत नाही मागच्या बाजूला. आणि जर तुम्हाला ह्या पद्धतीने येत नसेल तर तुम्ही सगळं बाजूने टाचण्या लावून घ्यायच्या आहे.
कारण की जर फुगा जर आला तर फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही ब्लाऊजला. बघा आता मी गळ्याचा भाग कट करून घेत आहे. या पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे अस्तर. आता आपण आहे ना, बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता. मागचे टक्स टाकून घ्यायचे आहे. मागचे टक्स टाकताना शोल्डर बरोबर मधोमध दुमडायचा आहे. दोन्ही बाजूनी सेम पद्धतीनेच टक्स टाकायचे आहे. शोल्डर मधोमध दुमडल्यानंतर कमरेच्या साईडने अर्धा इंच आणि टक्सची उंची 3.5 इंच इतकी घ्यायची आहे बघा. आणि गळ्याकडे अगदी म्हणजे नाही का टोकीन टक्सचं असं घ्यायचं आहे. खालच्या बाजूने जास्त आणि वरती कमी कमी होत जाईन या प्रकारे टक्स टाकायचा आहे. तर बघा दोन्ही टक्स सेम टाकायचे जेणेकरून आपलं कमी जास्त दिसणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. बघा आता आपलं रेडी झालेला आहे मागचा भाग. आता आपल्याला गोट लावायचा आहे. इथे मी ना सिल्वर कलरचा कपडा घेतलेला होता गोट साठी. गोट किंवा पायपिंगही म्हणू शकता तुम्ही. तर बघा इथं मी तिरकस कपडा कापत आहे आणि पायपिंगसाठी याच पद्धतीचा कपडा पाहिजे जो की ताणला जाईन आणि व्यवस्थित येईन. जर सरळ पट्ट्यांचा जर पायपिंग केली तर व्यवस्थित येत नाही आणि फिनिशिंगही छान दिसत नाही. बघा इथे मी कॉन्ट्रास्ट पायपिंग वापरत आहे. पट्ट्या कापून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याला लावून घ्यायचे आहे. म्हणजे कमी जास्त पुरतात का नाही या पद्धतीने. आणि पट्ट्या जोडताना बघा या पद्धतीने तिरकस जोडायचे आहे. विरुद्ध दिशेने आली पाहिजे पट्टी. मोठं टोक आणि लहान टोक विरुद्ध दिशेने येतं तिरकस पट्ट्या असल्यावरती. आता आपण जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे जो राहिलेला होता म्हणजे नाही का थोडाफार कट करताना तो कट करून घ्यायचा आहे बरोबर गळ्याच्या आकाराच्या तिथं. बघा 1 इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे. अंदाजे 1 ते 1.25 इंच घ्यायची आहे आणि लांबीला आपल्या गळ्याच्या नुसार जितका गळा आहे तितकी पट्टी घ्यायची आणि 1.5 इंच ह्या अंतराने लावायला सुरुवात करायची. बघा मी खेचून धरते आहे पट्टी. ब्लाऊज पकडायचा नाही, फक्त पट्टी खेचायची आहे आणि बरोबर 1.5 इंचाच्या अंतराने जसा आपला गळा कापलेला आहे त्या पद्धतीने फक्त मशीनचा जो कपडा आहे आपला ब्लाऊजचा तो फिरवायचा आहे बरोबर पॉईंटवरती. बघा मी तिथे सुई थांबवली आहे आणि दाब उचलून घेतलेला आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने तिथे फक्त पायपिंगचा कपड्याची थोडंसं फोल्ड केलेला आहे. नंतर पुन्हा ब्लाऊज फिरवून आपण आहे तसा पायपिंगचा आकार घेतलेला आहे. तुम्ही बघा याच पद्धतीने जसा आपला गळा कापलेला आहे त्या पद्धतीने आपण टीप घ्यायची तरच फिनिशिंग येते. तुम्ही बघू शकता किती छान आपले पायपिंगची टीप बसलेली आहे. आता बघा इथे जे मध्यभागी आपण पानगळ्याच्या आकारासाठी जो पॉईंट आलेला आहे ना तिथे एक कट मारून घ्यायचा आहे आणि जो गोलवा आकार आहे ना तिथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे या पद्धतीने पायपिंगची पट्टी दुमडण्याच्या अगोदर. आणि आपली बघा आता माझं पायपिंग करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. या पद्धतीने कोण कोण पायपिंग करतं नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि जितकी टीप आहे ना तितकाच कपडा दुमडून पुन्हा वरती अशी टीप देत चालायची. बघा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पायपिंग करायची शिकवत आहे. आणि या पद्धतीने जर टीप दिली ना तर आपली पायपिंग उलट पडत नाही आणि एक्स्ट्राची राहत नाही. उलट पडल्यावर काय होतं खालच्या बाजूने जी पायपिंग आहे ना ती दिसते उचकल्यासारखी. पण या पद्धतीने जर टीप दिली तर अजिबात उलट पडत नाही आणि जशी वरच्या बाजूने फिनिशिंग येते ना तशीच आतल्या बाजूनेही फिनिशिंग येते. आणि टीप मारल्यानंतर टीपच्या शेजारील जो कपडा आहे पायपिंगचा एक्स्ट्राचा तो सर्व बाजूने कट करून घ्यायचा आहे. अगदी टिपाच्या लगत तो जो कपडा शिल्लक राहिलेला आहे तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे सर्वच. तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने बघा बरोबर गोल आकाराच्या तिथं नख मारून घेतलंय मी.
आणि बरोबर आकार दिसत आहे खूप सुंदर. जिथं आपलं पानगळ्याचा फुगीर आकार आहे ना तिथंही नख मारून घ्यायचं आहे आणि अशी दोन्ही बोटांच्या साह्याने बरोबर गोल आकार येईन अशी दुमडून धरायची पायपिंगची पट्टी बरोबर चिमटीमध्ये आणि शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. शिलाई देताना बरोबर खड्ड्यामध्येच बरोबर टीप आली पाहिजे. या पद्धतीने हळूवार तुम्ही टीप द्या, मशीन चालवा हळूवार, तरच व्यवस्थित आपली पायपिंग येते. आणि जसा आकार आहे ना त्याच पद्धतीने आपला ब्लाऊज फिरवायचा आहे जेणेकरून टीप व्यवस्थित येते. बघा बरोबर बोटांच्या चिमटीच्या साह्याने आपण कपडा पकडायचा आहे पायपिंगचा आणि बरोबर फुगीर अशी चिमटी धरून टीप मारायची. आणि जिथं जो पानगळ्याचा पॉईंट आहे मेन, ज्याने आकाराची कळतो की हा पानगळ्याचा आकार आहे, तिथे बरोबर मी सुई थांबवलेली आहे आणि दाब उचलून कपडा फिरवलेला आहे. आधी पण टीप मारताना सेम पद्धतीने बरोबर पॉईंटवरती मी सुई थांबवली होती आणि कपडा फिरवला होता दाब उचलून. तर आत्ताही सेम पद्धतीने तसंच करायचं आहे आणि चिमटीच्या साह्याने गोट मारायला सुरुवात करायची राहिलेला. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गोट शिकवत आहे. या पद्धतीने जर गोट केला तर खूप छान येतो, म्हणजे एक्स्ट्राचं कापडही खालच्या बाजूने राहत नाही आणि फिनिशिंगही व्यवस्थित येते. बघा आता आपला गोट रेडी झालेला आहे. आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता आपल्या ब्लाऊजची, खूप सुंदर दिसत आहे. बघा आपला पानगळ्याला गोट लावून रेडी झालेला आहे गळा. तुम्हाला मी जवळून दाखवते पायपिंग कशी झालेली आहे आपली. अगदी गोल व्यवस्थित आलेला आहे आणि कुठेही चून किंवा पीळ पडलेली नाही किंवा घातल्यानंतरही उलटा होणार नाही आहे हा गळा. बघू शकता तुम्ही आपली बरोबर खाचेमध्ये पायपिंग टीप आलेली आहे आणि जो पानगळ्याचा पॉईंट आहे तोही अगदी व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही जवळून बघा, खूप सुंदर आपली पायपिंग आलेली आहे. आणि या पद्धतीनेच नक्की मैत्रिणींनो तुम्ही पानगळ्याला पायपिंग करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.